एक महत्त्वाची घडामोड आहे। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट कशासाठी घेतली हे बघावं लागेल। ठाकरेंनी विरोधी पक्षनेते पद मागू नये असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। निवडणुकीत काय काय बोलले होते ते त्यांनी आठवावं असंही संजय शिरसाट म्हणाले। सर, काय सांगणार? आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतलेली आहे, देवेंद्र फडणवीसांची अभिनंदन केलं कसं? नक्की देवेंद्र फडणवीस साहेबांची त्यांनी भेट कशासाठी घेतली हे पाहावं लागेल। परंतु राजकारणामध्ये जी काही संस्कार आहेत महाराष्ट्राचे ते जपले पाहिजेत। निवडणुकीच्या काळामध्ये काय बोलले काय नाही बोलले, परंतु मला वाटतं आज भेट घेणं हे चांगले लक्षण आहेत। फक्त त्यांनी विरोधी पक्षनेता मागू नये म्हणजे झालं, काही मागायला गेलो नाही तर सहज भेटायला गेलो असं जर मेसेज असला तर त्याचा आनंद आणखीन जास्त होईल। नार्वेकरांची त्यांनी भेट घेतली, परंतु एकनाथ शिंदेंकडची जे कक्ष आहे तिकडे त्यांनी पाहिले पण नाही पाहिलं तर काय फरक पडतो? त्यांनी कुठं पाहावं न पाहावं हा त्यांचा विषय आहे, म्हणून आम्ही त्याची चिंता करत नाही। आता त्यांची काय लाईन आहे ते त्यांना माहिती आहे, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये काय काय बोलले ते थोडं एकदा आठवावं लागेल त्यांना। सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली। सावरकरांना भारतरत्न द्यायची मागणी केली, आमची ती मागणी आहे, परंतु सावरकरांच्या प्रतिमा जे काढतायत त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। एक शेवटला, आगामी काळामध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे जवळ येताना दिसत आहेत का? कसं पाहता या भेटीकडे? राजकारणामध्ये काय घडेल त्याचा नेम नसतो, म्हणून त्याच्यावर भाष्य आत्ताच्या वेळेला करणं योग्य नाही। आणि नक्कीच तर हे होते संजय शिरसाट। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर।